बाईची जात आणि उमऱ्याच्या आत, डोक्यावर पदर आणि इतरांबद्दल आदर. हे कुठे ऐकलेलं सांगत नाहीये मी तुला. या घरात आल्यानंतर जे ऐकलं, आयुष्यभर जे भोगलं ते मी तुला सांगते. आता तू म्हणशील की या घरात आल्या आल्या मी हे काय सांगते तुला. या घराचा वारसा तुला पुढं चालवला पाहिजे, पण असं अजिबात नाहीये. उलट आयुष्यभर मी जे भोगलं ते तुझ्या वाट्याला येऊ नये असा माझा प्रयत्न असेल. लहानपणापासून आपल्या आई वडिलांचं बोट धरून आपण या जगाकडे पाहतो. जेवढं जग पाहतो त्यावरनं आपण जगाकडे कसे पाहतो हे नक्की होतं. पण तसं जगाकडे पाहणं मला जमलंच नाही. वयाच्या 18व्या वर्षी एका अंधाऱ्या कोठडीतनं बाहेर आले. दुसऱ्या कोठडीत गेले. असं वाटलं की इथं आता मोकळा श्वास घेता येईल. पण नाही, त्या कोठडीचं दार बंद झालं. आधीच्या कोठडीत निदान मायेची खिडकी तरी होती, पण इथं इथं ते सुद्धा नाही. होता फक्त अंधार. तू घाबरू नकोस, मी आहे ना, तुझी सासूबाई. त्यावेळी नक्की केलं, जे मला जमलं नाही ते माझ्या सुनेला जमलंच पाहिजे. इतरांच्या नाकावर टिचून तिनं उंच आकाशात उडलंच पाहिजे. यासाठी काय करावं लागेल? तिच्यासाठी कोणाला तरी खिडकी बनावं लागेल. अगं इकडे तिकडे काय पाहतेस? मी आहे ना तुझ्यामध्ये मला पाहण्यासाठी. आयुष्यभर मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन. हं?